आदित्य गडची यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, उठलो, फ्रेश वगैरे झालो, आता बस ऑफिसला निघत आहे गाईस मी. चला निघूया. मला वेळ भेटत नाही गाईस ब्लॉग काढायला. जसा जसा वेळ भेटत आहे तसा तसा काढत आहे. चला निघूया. जाता जाता आता पंक्चर झाला आहे की हवा, आय डोंट नो, काय माहिती नाही. हवा भरून घेतो आणि जातो गाईस. काहीच कळत नाही काय करायचं. ऑफिसला जायच्या वेळेसच असं का बरं होते काय माहिती. तर बघू पंक्चर झालं आहे की काय. ऑफिसला मी हां बराबर 9:30ला पोचलो करेक्ट. तो चला मी लॉगिंग करतो गाईस आणि तुम्हाला भेटतो लंच ब्रेक, नाही तर टी ब्रेकला भेटतो गाईस. सो गाईस जेवण झालं आहे, आता झोप येत आहे गाईस. राईस पण खाल्ला आहे, मित्रांसोबत सगळ्यांसोबत जेवण केलं गाईस. आता जातो गाईस मी, मला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. आता फ्लोअरवर गेलो तर झोप येणार आहे गाईस. राईस खाल्ला आहे ना. आणि जे ऑफिसमध्ये गाईस लंच ब्रेकमध्ये राईस जेवण करतात, म्हणजे जेवणामध्ये राईस खातात, त्यानंतर त्यांना फ्लोअरवर झोप येते की नाही ते कमेंट करून नक्की सांगा गाईस. ऑफिस इज लॉग आउट. ऑफिस झाला आहे, घरी जायची वेळ आली आहे. सो ताईला केला होता कॉल, ताई बोलली की वेळ आहे म्हणून. सो आपण जाऊया घरी. बाबा काय चालू झालं आहे, AC. मॉर्निंगला हवा भरली होती, पण तरी पण असं वाटतं की पंक्चर असेल गाईस. परत हवा कमी झाली आहे माझ्या स्कूटीची. तो दादा चेक करतो आहे आता पंक्चर आहे की काय. आलो आहे गाईस घराकडे. काय ट्यूबलेसचा टायर आहे आपला, पण ही रिंग आहे ना, त्या रिंगचा आवाज येत आहे म्हणते, त्यामुळे याची हवा जात आहे. आता हे उद्या चेक करतो आता गाईस. उद्या परत आणतो यांच्याकडे दादाकडं तो. अच्छा. सो गाईस घरी आलो आहे आणि घरी आल्या ताई बोलली की आता आपल्याला कामं करायची आहे म्हणून. आजचे कामं आमचे गाईस बघा, की आम्हाला पडदे वगैरे लावायचे. उद्या कोणीतरी येत आहे, सो ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये माहिती पडणार. तुम्हाला म्हटलं 2-3 दिवसापासून की काहीतरी धमाका आहे म्हणून, ते धमाका तुम्हाला उद्या माहिती पडणार. आम्ही पूर्ण घर आता आवरायचं आहे गाईस आम्हाला. फोन आला वाटतंय. सत्यम मामा. हा मामा, जेवण झालं? मी केला होता तुम्हाला कॉल, तुमचं बिझी होतं वाटते. माहिती हां का, काय नाही, देऊ का ताईला फोन? नाही करायचं आहे, मी जेवण करायचं आहे. बोल ना मामासोबत. सत्य मामाचा फोन आला आहे. चला काहीच कामं करून घेतो आम्ही लवकरात लवकर. काहीच फ्रेश झालो आणि एवढं भारी वाटतं आहे ना काहीच. नवरात्र तेल लावल्यानंतर मस्त ओले ओले केस आणि त्याच्यावर नवरात्र तेल आणि झोपून द्यायचं गाईस. खूप मस्त वाटतं. तर आमचे कामं वगैरे झाले आहे गाईस. सो आता जेवण करतो गाईस. आणि आता रात्रीची वाजली आहे गाईस, किती माहिती आहे? आता रात्रीची वाजली आहे 12:30, पण आतापर्यंत माझं जेवण झालं नाही आहे. सो गाईस आता मी जेवण करतो आणि खूप भारी वाटते गाईस. तर मस्त झोप येणार गाईस. पहिले तर एकतर जेवण करू आपण. दुपारची डाळ आहे आणि राईस आहे गाईस. सो हेच जेवण करू. सो गाईस चला गाईस जेवण करूया आपण. भूक लागली आहे खूप. वरण भात आहे. सो गाईस झालं आहे जेवण. आता झोपतो गाईस. बरं वाटतं आहे, मस्त वाटतं गाईस. नवरात्र त्यांना मस्त आंघोळ वगैरे केली. नवरात्र त्यांना आंघोळ केली, हां आंघोळ करून नवरात्र ते डोक्याला लावलं. मग भारी वाटते, थोडं गारगार वाटते, थंड थंड वाटते गाईस. चला गाईस आता झोपतो आणि तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये माहिती पडणार गाईस. मी खूप एक्सायटेड आहे गाईस की उद्याच्या ब्लॉगमध्ये काहीतरी सरप्राईज आहे तुमच्यासाठी. पण उद्याचा ब्लॉग काढायला पण खूप मजा येईल. सो आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. सगळ्यात आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमचं प्रेम असं तुमचं प्रेम असंच राहू दे. गुड नाईट अँड बाय बाय.